मी एक असा सिक्रेट सांगणार आहे जो मी कधीच कुणाला सांगितला नाही. 2 वर्ष मी अशा खोट्या सिच्युएशनमध्ये जगले आणि ते मी आज संपवते. माझ्याकडे एक आयडिया होता यूट्यूब चॅनलचा आणि 2 वर्ष मी नोट्स, स्क्रिप्ट, मग कॅमेरा प्रॅक्टिस वगैरे सगळं केलं, पण पब्लिश एकही नाही. तुम्हाला वाटत असेल की मला आळस आला असेल किंवा मी खूप बिझी असेल, पण हे खरं कारण नव्हतं. खरं कारण एवढं भयंकर होतं ना की आपण स्वतःला सांगायला सुद्धा घाबरतो. थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की मी अजून रेडी नाही आहे, हा तुमच्या मेंदूने तुमच्यासोबत खेळलेला एक सगळ्यात मोठा गेम आहे. तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर मला 90% खात्री आहे की तुमच्याकडे तो एक आयडिया नक्की आहे. ते स्वप्न जे तुम्ही 6 महिन्या पहिले, 1 वर्षा पहिले किंवा त्याहूनही जास्त पोस्टपोन केलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे, एक्झॅक्ट तेच कारणं आणि अशा गोष्टी ज्यामुळे माझं आयुष्य बदललं. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे काय? सोपं आहे, फेल होण्याची भीती. पण हे अर्ध सत्य आहे. खरं तर ह्याचे 3 लेयर्स असतात आणि तिसरा लेयर तेच माझं सिक्रेट आहे. पहिली लेयर, लोक काय म्हणतील ह्याची भीती. ही काय म्हणेल, माझी मैत्रीण काय म्हणेल, त्याची मामी काय म्हणेल, मग ती दूरची काकू काय म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टीची सतत वाटणारी भीती. दुसरा लेयर, स्वतःच्या एक्सपेक्टेशन पूर्ण न करण्याची भीती. आपण काहीतरी ठरवलं आहे आणि ठरवल्याप्रमाणे आपल्या गोष्टी झाल्या नाही तर ह्याची सतत आपल्याला भीती वाटत राहते. आणि तिसरा लेयर सगळ्यात डीप, पण तो लेयर सांगण्याआधी तुम्हाला माझी स्टोरी ऐकावी लागेल, कारण माझी स्टोरी ऐकल्याशिवाय तुम्हाला तो लेयर कळणार नाही. एक स्पेसिफिक दिवस मला आठवतो. स्क्रिप्ट लिहिली होती मी, जेन्युइनली चांगली होती. कॅमेरा सेट केला, लायटिंग पण ठीक होती. रेकॉर्डिंग करायला बसले आणि उठले लगेच. कॅमेरा बंद केला. मनात काय आलं माहिती नाही, हे परफेक्ट नाही आहे अजून. स्क्रिप्ट जरा एडिट करायला हवी, अजून थोडं प्रॅक्टिस करूया. हे सगळं परफेक्शनिझम वाटत होतं. पण खरं तर परफेक्शनिझम हा फिअरचा एक मास्क होता. डिस्गस्टिंग, राईट? मी परफेक्ट होण्याची वाट बघत होते, कारण मनात एकच लॉजिक होतं की परफेक्ट झाले तर फेल होण्याची जी शक्यता आहे, पॉसिबिलिटीज ज्याला आपण म्हणतो, ते कमी होऊन जाईल. पण एक अडचण होती आणि ती अडचण बघितल्यावर मला माझं आयुष्य कम्प्लिटली वेगळं दिसायला लागलं. परफेक्शन कधीच येत नसतं आणि जर का परफेक्शन येणार नसेल तर मग ॲक्शन पण कधीच येणार नाही. म्हणजेच मी सेफ राहण्यासाठी जे करत होते तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं नुकसान होतं. हीच ती तिसरी लेअर. फेल होण्याची भीती नसते. भीती ह्या गोष्टीची असते की एवढे प्रयत्न केल्यानंतर जर का यश मिळालं नाही, आपण फेल झालो, तर ह्या गोष्टी कन्फर्म होतील की आपण इनफ नाही आहात. मी इनफ नाही आहे. एक खरी गोष्ट सांगू, जेव्हा आपण फेल होण्याची भीती बाळगतो ना, तर आपण आधीच फेल झालेलो असतो. स्टार्ट न करणं हे सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. कारण नॉर्मल फेल्युअर हे आपण रिकवर करू शकतो, त्यातून शिकतो, मग पुढे मूव्ह ऑन सुद्धा करतो. पण ट्राय न करणं हे तुमच्याकडून तुमच्याच वेगवेगळ्या पॉसिबिलिटी चोरत असतात. आणि हे काय लगेच दिसत नाही. दर दिवशी थोडं थोडं करून ते तुम्हाला आतमधून रिकामं करत असतं. आणि ह्यापेक्षाही भयानक गोष्ट मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. 10 वर्षानंतर तुम्हाला तुमचं फेल्युअर आठवणार नाही, पण ह्या गोष्टीचं सतत वाईट वाटत राहील, सतत रिग्रेट येईल की तुम्ही ट्राय नाही केलं. तुमच्या बर्थडेला तुम्हाला सतत आठवत राहील की हे केलं असतं तर, ते केलं असतं तर, मी हे स्वप्न पाहिली होती, माझ्याकडे ह्या आयडियाज होत्या, हे जर का मी केलं असतं तर. मग मी काय केलं? 3 स्टेप्स अशा ज्या मी केल्या आणि पहिली मला सगळ्यात जास्त हार्ड गेली आहे करायला. परफेक्ट असण्याची डेडलाईन बंद केली. स्वतःला सांगितलं की हा व्हिडिओ परफेक्ट नसणार आहे, तरीही मी पब्लिश करणार म्हणजे करणार. 7 दिवसाची डेडलाईन स्वतःला दिली, व्हिडिओ रेडी असो किंवा नसो. आणि 7व्या दिवशी मी तो व्हिडिओ पब्लिश केला. ॲव्हरेज व्हिडिओ होता, पण जे झालं त्यानंतर ते मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. जे मी माझ्या माइंडमध्ये विचार करून ठेवले होते असं काहीच भयंकर झालं नाही, जग संपलं नाही. पण ती फिलिंग त्या पहिल्या पब्लिश्ड
व्हिडिओ मागची ती मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. दुसरी स्टेप, माझी जी भीती होती ना त्याला मी रिफ्रेम केली. म्हणजे काय केलं, जेव्हा लोक काय म्हणतील हा डोक्यात विचार येतो ना, त्या क्षणी मी स्वतःला प्रश्न विचारते की 10 वर्षानंतर ह्या विचारांचा मला पश्चाताप होणार आहे का? आणि माझं उत्तर कायम हो असंच येतं. मला ह्या विचारांचा पश्चाताप होणार आहे आणि दॅट्स इट. मग पुढे पश्चाताप करण्यापेक्षा आजची जी भीती आहे त्याच्यावर काम करून आपलं पुढचे पश्चाताप कमी करायचे किंवा संपवून टाकायचे. आणि तिसरी शिफ्ट सगळ्यात सिम्पल पण पॉवरफुल. डन इज बेटर दॅन परफेक्ट. हा कोट सगळ्यांनीच ऐकला असेल नाही, पण बिलीव्ह कोणीच करत नाही. मी एक एक्सपेरिमेंट केला की एक इम्परफेक्ट गोष्ट पब्लिश केली आणि बघितलं काय होतं ते. आणि त्यानंतर रिझल्ट म्हणजे नेमकं काय झालं. काही लोकांना ती गोष्ट आवडली, काहींना नाही आवडली, काहींनी इग्नोर केलं. पण जग संपलं नाही आहे अजून. आणि तेव्हा मला एव्हिडन्स मिळाला की इम्परफेक्ट ॲक्शन स्टील ॲक्शन असतो आणि तो काम करतो. आता ते सिक्रेट कारण उघड झालेलं आहे की मला फेल होण्याची भीती नव्हती. मला भीती कशाची होती तर ती होती की मी इनफ नाही आहे असं मला सतत वाटत राहील जर का मी फेल झाले तर. मला खात्री आहे तुमच्याकडे ती आयडिया अजूनही रेडी आहे. तुमचं ते एक स्वप्न जे पेंडिंग पडलं आहे, कुठले तरी कानाकोपऱ्यात तुम्ही ते लिहून ठेवलेलं आहे किंवा तुमच्या माइंडमध्ये असेल, पण ते स्वप्न तुमची वाट बघताय तुम्ही रेडी होण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी रेडी होण्याची फिलिंग आहे ना, ही ॲक्शन घेतल्यानंतरच येते. पहिली स्टेप कायम इम्परफेक्टच असते, पण तुमची ती पहिली स्टेप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यास. आणि ती एक स्टेप तुमच्या सगळ्या 2 वर्षाच्या प्लॅनिंगपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो म्हणतो नंतर करतो. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुमची ती आयडिया सांगा. जगभर प्रसिद्ध करून द्या त्या आयडियाला. म्हणजे तुमची अकाउंटेबिलिटी तुमच्याजवळ राहील की तुम्ही कोणाला तरी सांगितलं आहे किंवा कमेंट केली आहे तर मला ते करायचं म्हणजे करावंच लागेल, मग ते इम्परफेक्ट का असेना.